कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति श्रीराम जय राम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महान नमः पार्वती पते हर हर महा सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की धर्मराजानं भीष्म पितामहांना प्रश्न विचारला. पितामह, आपण असं सांगितलं की बाग बगीचे जलाशय बनवणं हे पुण्याचं कर्म आहे. तर माझ्या प्रजेला बाग बगीचे बनवल्यानंतर किंवा तलाव बनवल्यानंतर त्या तलावाचं बाग बगीच्यांचं ज्ञान होऊन त्यांनी त्यांची सुव्यवस्था राखावी असं ज्ञान सांगा. कारण जगामध्ये गोष्टी निर्माण होतात पण मनुष्य त्याची अव्यवस्था करतो. कचरा नदीमध्ये आजही मुंबईत टाकला जातो पाणी कमी झाल्यावर. तर कचरा टाकण्याकरता नदी नाही आहे. मग तिला जून महिन्यात साफ करताना लाखो रुपये खर्च करायला लागतात. दरवर्षी येतं. आणि हे भाजीवाले त्या नाल्यांमध्ये भाज्या धुतात. आणि तरी लोक, आपण म्हणतो लोक सुशिक्षित झाले. आता पहा सुशिक्षित आहे का, त्याला दंड ठोका. तर हे जे ज्ञान आहे हे राहिलं पाहिजे. आणि हे सगळं पुराणात दिलेलं आहे. पुराणात दिलेलं आहे की तुम्ही जर असा उद्योग केला तर तुम्हाला पाप काय लागेल. तर कलियुगात पाप पुण्य मानायचं नाही म्हणून मनुष्य कसाही वागतो. भीष्म पितामह म्हणाले, धर्मराजा, जे दृश्य सुंदर दिसतं, जे दृश्य सुंदर दिसतं त्याच्यामध्ये अन्न उपजीविका, फल उपजीविका, जसा एखाद्या नौकराला शेतकरी बोलला की तुला जास्ती झालं तर तू बिडी पितो आणि काडी तशी तशी फेकून फेकून कडवा पेटतो. त्याला हे कळत नाही
की आपण इतक्या जनावरांचा चारा नाश केला, मालकाचं नुकसान झालं पण जनावरांचा नाश, तेवढ्या जनावरांचं पाप त्याला भोगावं लागतं. तो संताभक्त काडी फेकून देतो, पण त्याला जर कळालं हे की आपल्या काडीमुळे मालकाचं नुकसान पैशाचं झालं, पण इतक्या जनावरांच्या पोटातलं चारा आपण नाश केला, ते महापाप लागतं. हे समाजाला समजलं पाहिजे आणि याच्याकरता कीर्तन आणि प्रवचन माध्यम आहे. तुम्ही नुसते गवळणीच म्हणता, आणि ती पण कशी, कोणत्या चालीवर येऊ, कशी हे झालंय सुरू. त्यामुळे समाजाचं कर्तव्य आणि अकर्तव्य हे समाजाला समजत नाही आहे. परवा मी संक्रांतीला बसलो ना, तर 2 सुशिक्षित भगिनी आल्या. मला म्हणत, दादा तुमचं भागवत कधी आता? म्हटलं आता गजानन महाराजकडे. म्हणे का बरं? म्हणजे मी आता इथे भागवत ऐकायला गेली होती त्या महाराजबरोबर, एका दिवसात 27 गाणे म्हटले म्हणे त्याने, आणि मला तर भागवत ऐकायचं आहे. म्हटलं मग तू गजानन महाराज मंदिराकडे ये किंवा यूट्यूबवर ऐकून ये. नाही म्हणे, यूट्यूबवर ऐकणं आणि समोर बसून ऐकणं यात फार फरक असतो, असं कळतं माणसाला. कारण यूट्यूबवर किंवा मोबाईलवर ऐकताना बुद्धी विचलित होते, इकडे तिकडे जाते. समोर बसल्यात म्हटलं मग माझ्याकडे तर समोर बसलेले माणसं झोपतात, अशी परिस्थिती आहे. ही जी बुद्धी आहे ना, विचलित होऊन जाते. ते शेवटी यंत्र आहे. आता तर यंत्र सांगतं तुम्हाला कोणता ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, तर त्याची गोळी यंत्र सांगतं. ते हे यंत्रयुगावर विश्वास ठेवू नका. पण तुमची गोळी किती कॅपॅसिटी घेण्यात लायक आहे हे डॉक्टरच सांगेल. 500 का 1000 का 100, त्याच्याकरता तो शिकला आहे. म्हणून प्रवचन आणि कीर्तन हे शिकून आचरण असलं तरच त्याचा प्रभाव पडतो, नसेल तर पडत नाही. कीर्तन झाल्यावर मग बुवाने सांगितलं मला पिझ्झा घेऊन आहे, म्हणजे काय होईल? असं आहे ते. म्हणून धर्मराजा नाना प्रकारच्या धातूंनी विभूषित चित्रविचित्र दिसायला ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या प्राण्यांचा निवास आहे ही भूमी उत्तम मानायची. चिमण्या, कावळे, प्राणी अशी. आणि त्या नशिबाने तुमची महाराष्ट्राची भूमी अत्यंत पवित्र आहे. सगळे प्राणी आहेत तुमच्याकडे. म्हणून आणि त्या ठिकाणी तलाव, जलाशय किंवा विहिरी बनवावं. जलाशय आणि विहिरी जी आहे ते तीर्था समान आहे. जसं आपल्या घरचं पाणी आहे स्नानाला, ते स्नान पवित्र आहे. पण विहिरीवर केलं तर दुप्पट पुण्य आहे, तलावावर केलं तर चौपट, आणि नदीवर केलं तर 10पट. वेळ आहे का लोक? त्रिवेणी संगमावर महिनाभर राहून नुसतं स्नान आहे आणि देवाचं नाव आहे. केवढी कड्याकाची थंडी होती तरी लोक संक्रांतीचं स्नान केलं, मागच्या पौर्णिमेचं स्नान केलं, आणि उद्या मौनी अमावस्या आहे. तर त्याचं कोटी गुणा पुण्य आहे. पूर्वी इतकी गर्दी व्हायची नाही, त्यामुळे त्या लोकांना त्रास न व्हायचा. आता त्या लोकांना त्रास फार होतो. हे लगेच गांडू घेऊन जातात, तुम्ही किती दिवस झाले तप करताय. तो काट्यावर झोपलेल्या महात्म्याला हा विचारतो पत्रकार, तुम्हाला काट्या टुचत नाही का? माझ्यासारखा असता तर त्याला सांगितलं असतं तो झोपून पहा. तो बोले हे तप आहे, एवढंच उत्तर दिलं त्याने. काट्यांवर झोपलाय तो, अंगावर पण काटे वरतून. गुरुजी
तुम्ही विचार करा. मग इतकं कडतर तप करायचं काय? तो तुझा विषय नाही, तो तुझा. एखादी बाई असते बघा, तिचं कडक उरत असतं, नवरा म्हणतो तू काही खाऊन घे ना, काय बावळटपणा लावला, हा तुमचं झाल्यावर खाऊन गेली एवढंच सांगते ती, पण खात असं आहे. कारण ते व्रत जे आहे त्याला, व्रताची ज्याला महती आहे, तर तुम्ही आजारी आहे असं कडक व्रत करायचं नाही, त्याच्याकडून सहन होतं काट्यावर म्हणून तो करतोय, आहे ते व्रत आहे. त्या काट्यापेक्षा संसारातले काटे किती वाईट आहे. मुलाने जर बापाला असं म्हटलं तुम्हाला आयुष्यात काही जमणार नाही, तर तो हिंकळचा काटा आहे. हा असं आहे ते. काहीच जमलं नाही तुम्हाला म्हणजे काय झालं, हा काटा आहे. म्हणून तीर्था समान आहे, तलावही तीर्था समान आहे. तलाव खोडणं पुण्याचं वर्णन केलं आहे. म्हणून तलाव बनवण्याकरता मनुष्य हा तिन्ही लोकात पूज्य मानला जातो. म्हणून आता तलावात शक्य नाही म्हणून या बऱ्याच लोकांनी बंधारे बांधून दिले नदीला, नुसते बंधारे, त्याच्याने सुद्धा पाणी अडलं. बरं तुमचं धोरण आहे पाणी अडवा पाणी जिरवा, नाही तलाव करता येत तर त्याच्यात बंधारे घालून दिले. विदर्भामध्ये एक माणसाला पाणी भरून दिलं नव्हतं, त्याने 1.5 वर्षात विहीर खणली, त्याला इतकं पाणी लागलंय की त्याने सगळ्या गावाला सांगितलं की इथून पाणी घेऊन द्या. हां, आता त्याचं पुण्य काय ते सांगतात. विहीर खोदण्याचं पुण्याचं वर्णन करतो, तलावाचं वर्णन करो. मनुष्याला तिन्ही लोकांमध्ये पूज्य मानला जातो. तलावात जे मित्र, परोपकारी, सूर्यदेवता समान पुण्य होतो. जो ब्राह्मण त्रिकाळ संध्या करून जे पुण्य मिळतं ते तलाव आणि विहीर खोदणाऱ्याला. तो मजूर जरी विहीर खणत असेल, मालकाकडून पैसा घेत असेल, तरी खोदण्याचं पुण्य त्याला मिळतं. कारण विहीर खोदणं म्हणजे फारच हिंमत ठेवावी लागते, श्वसनक्रिया ताब्यात लागते, खाली प्राणवायू कमी असून सुद्धा ती खणायची आहे. म्हणजे त्याला श्वसन त्याच्या ताब्यात असल्याशिवाय तो खणू शकत. बरं, अंगावर वस्त्र ठेवता येत नाही, आता तरी टोप्या निघाल्या आहे, डोक्यावर काही पडू नये म्हणून. पूर्वी तर पटकन बाजूला व्हावं लागायचं. आता पुष्कळ सुधारणा आहे, त्या लोखंडावरती लागून जातं तर डोक्याला लागत नाही. म्हणून तलाव करणाऱ्याला हा परोपकारी गणला जातो आणि सूर्यदेवता त्याचं कायम रक्षण करते खोदणाऱ्याचं. सूर्यापासून जे उपद्रव होणार आहे ते त्याला होत नाही. काम कष्टाचं आहे, पण रक्षण करणारा कोण आहे? जगतपिता, तो त्याचं रक्षण करतो. पोखरणं, खोदणं अशाने माणसाची कीर्ती सर्वोत्तम होते. म्हणून धर्म अर्थ काम रूपी फल त्यांना आपोआप प्राप्त होतात. देशामध्ये तलाव बांधण्याचं एक पुण्य आहे, त्या समान क्षेत्र आहे. 4ही प्रकारचे प्राणी त्याचे आश्रयित आहे. तलाव कोणाचा आहे? 4. जारद, स्वादद, अंडद, हे 4ही प्रकारचे प्राणी जे आहे ते तलावाचे आश्रयित आहे आणि तलाव त्यांचा आश्रय आहे. वाघ सुद्धा पाणी पितो, हरण पाणी पितं, हत्ती पाणी पितो, मनुष्य पाणी पितो, हरण पाणी पितं. त्याच्या आश्रयीत जेवढे लोक आहे, जेवढ्या लोकांनी ते पाणी वापरलं त्याचं पुण्य करणाऱ्याला प्राप्त. देवता, मनुष्य, गंधर्व, पितर, नाग, राक्षस समस्त प्राणी
जलाशयाचे आश्रयित आहे. म्हणून जलाचा दुरुपयोग करायचा नाही. आता ऋषींनी तलाव बनवण्याकरता अनेक प्रयत्न केले आणि राजांनाही प्रवृत्त केलेलं आहे. म्हणून जे अग्निहोत्राचं फल ब्राह्मणाला मिळतं ते तलावाचं रक्षण करणाऱ्याला सुद्धा मिळतं. पहा, प्रत्येकाचं पुण्य जास्त वेगवेगळे आहे. सीमेवरच्या जवानाला सगळं पुण्य मिळतं, कारण तो सगळ्यांचं जीवनाचं रक्षण करतो. म्हणून आपल्याकडे शुक्रवारी होणारी आरती जी आहे ती 2 लोकांकरता आहे. आज कळेल तुला. जवान आणि शेतकरी यांची आत्महत्या होऊ नये म्हणून शुक्रवारचा नियम आहे काही वर्षापासून. कारण मध्ये फार हत्या व्हायच्या, तेवढा आम्ही ठरवलं देवीचं. ते एकदा जवान आला होता, त्याला आरती दिली म्हणजे माझ्या हाताने का, तर म्हटलं ते त्याने तिथे सुरू केलेली आहे त्याच्या प्लॉट. या लोकांकरता सगळ्यांनी देवाजवळ दुवा मागितली पाहिजे, शेतकऱ्याकरता आणि जवानाकरता. जय जवान जय किसान. कारण हे पोषक आणि रक्षक आहे. ज्याप्रमाणे रक्षकाला काही सुख मिळत नाही त्याप्रमाणे पोषकाला सुद्धा भाव मिळत नाही. हे काय आहे? जळगाव शहरात बौद्धनारायण गंगा मिशन मणियार होते. यांचा एकच उद्योग होता, ते असं काही कुठे असं दान कमी करायचं. पण शेतकरी काय काही विकलं गेलं नाही का, केवढ्याची मेथी, हे घे पैसे भर गाडी चाल 15 पडला. त्याला तेवढीची मूळ किंमत द्यायची. ते मूळ किंमत पडून नाही मागितली कधी. सगळे लोक म्हणायचे अरे तो शेतकरी आहे, उपाशी मरेल, आपण 1% भाव वाढून दिला ना सगळं काढून घेऊ, चल त्याच्याकडे बा. त्यांच्या प्राणात म्हणाला मी जवळ होतो त्यांच्या. सकाळी 7:15 जागीरदारांचे वडील आले होते आणि ते पलंगावर झोपून होते. मला म्हणे दादा शंख घासून दे. मी शंख घासून दिला. शेठला सांगितलं की बा तुम्हाला आता लघवी होईल, तुम्ही जर इथे लघवी केली पलंगावर तर तुम्ही राहाल, आणि तुम्ही जर बाथरूममध्ये जायचा हट्ट धरला तर मी चाललं जाईल. शेठ म्हणे मी पलंगावर लघवी करणार नाही, जायचं काय आज आहे उद्या आहे, तुमच्या समोर जाईल म्हणे. ते बाथरूमला गेले तिथे पडले, पण ते नाही केलं. सगळ्यांना वाईट वाटलं, मला वाईट नाही वाटलं. कारण पलंगावर मरणं हे घातक आहे. मृत्यू कुठे आला पाहिजे चालता बोलता. ते शेठला माहिती. अरे म्हटलं हे सगळं भाज्यांचं पुण्य उपगाला गाईला खोगाला. मरण तर केव्हा घेणार, कुठे घेणार, पण पलंगावर यायला नको. आता कलियुगात तर सगळं सह्य मरण आहे. आता भीष्मपितामांचं उत्सव सुरू होईल परवापासून, सोमवारपासून. तर देवाला सुद्धा कळालं नाही की शय्या काय. शरशय्यावर झोपले होते भीष्म, आणि द्रौपदीने विचारलं की मामाजी तुम्हाला एवढा त्रास कसा. अगं म्हणे त्रास नाही, मी माझ्या इच्छेने मरणार आहे. भगवान म्हणे नाही, तुम्ही द्रौपदीचं विटंबन डोळ्यानं पाहिलं म्हणून तुम्ही शरशय्यावर झोपले म्हणे. अरे म्हणे वेडा आहे तू, काढू बस एवढंच विचारलं तेव्हा. ते म्हणे काढा. एकच फुंकर मारली, पद्मासन घातलं आणि चल ये म्हणे समोर. आता तर जगाला दाखवलं त्यांनी. देवाला समजत नव्हतं काय हे, तर जगाला दाखवण्याकरता देवाने ते काम केलं आहे. काही कीर्तनकार काय सांगतात देवाला समजलं नाही ते भीष्माला समजलं. अरे गुच्छ भीष्म, त्याच्या नावावर तर भीष्म मोठा होता. देव भक्ताभिमानी, देव दासावे. आणि मग भीष्माने सांगितलं द्रौपदी
याला 999 साड्यांची लीला करायची होती, म्हणून मी दुर्योधनाला बोललो नाही, याची लीला व्हायची होती. तेव्हा देवाला कळालं की आपण लीला करतो हे भक्तांना माहिती असते. म्हणून देवापेक्षा भक्त मोठा. पण मारुतीची मूर्ती रामाच्या मूर्तीपेक्षा मोठी आहे, म्हणून दास मारुती शब्द आहे. देव भक्ताभिमानी, देव दासाभिमानी. म्हणून त्यावेळेस जलाशयामध्ये हेमंत ऋतू जो लागतो आणि पौष मास हे यज्ञाचं फल देणारे आहे. म्हणजे पौष पौर्णिमेपासून तर माघ पौर्णिमेपर्यंत यज्ञाचं फल सुवर्ण दक्षिणा दान दिल्यानं जे मिळतं ते तलावावर किंवा नदीवर माघ महिन्यामध्ये स्नान केल्यानं आणि भगवंताच्या नामाचा जप केल्यानं ते पुण्य प्राप्त होतं. माघापासून फाल्गुनापर्यंत जे जल राहतं ते अग्निष्टोम यज्ञाचं फळ मिळतं. म्हणून तलाव बनवल्यानंतर चैत्र वैशाख मास समाप्त होत नाही तोपर्यंत ज्या तलावात पाणी असत असेल त्याला सगळंच पुण्य प्राप्त होतं. आणखी ज्येष्ठ आणि आषाढाच्या 15 दिवसापर्यंत ज्या तलावात पाणी राहत असेल तिथे अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं. कोणाला? खोदणाऱ्याला आणि ज्याने खोदून घेतला त्याला. म्हणजे राजे श्रीमंत लोक तलावाचं काम करतात, तर जे तलावाकरता पैसा खर्च करतात त्यांनाही पुण्य मिळतं आणि जे मजूर काम करतात त्यांनाही पुण्य मिळतं. जसं आपल्या घरी आपण सत्यनारायण केला तर ते चौरंग वगैरे जे नौकर साफ करतात किंवा सामान आणतात त्यांनाही सत्यनारायणाचं पुण्य मिळतं. म्हणून पूर्वीचे लोक देवाचं काम स्वतः करत असेल आणि घरातलं काम दुसऱ्याला सांग, पुण्याची विभागणी होऊ देत नव्हते. आता गुरुजी तुम्हीच सामान घेऊन या सगळा, पुण्य बिण्य खड्ड्यात. ना गुरुजीलाही पुण्याची गरज ना यजमानालाही पुण्याची गरज. सगळं कॉन्ट्रॅक्ट दिलाय म्हणे आम्ही, गुरुजीच प्रसाद बाजून आणतील असं आहे. कारण पुण्य ही गोष्ट शिल्लक राहिलेली नाही. म्हणून कोणाचं पुण्य? पुण्यवंता पुण्यशीळा पावना परितोषका. हनुमंतरायाच्या आराधना केली तर तुम्हाला पुण्याच्या कल्पना शिल्लक राहतील. कारण ती बुद्धीचं दैवत आहे. पाणी दुसऱ्याला पाजायचं पण आपण दुसऱ्याजवळ मागायचं काय ही गोष्ट आहे बघा. दुसऱ्याला द्यायचं. म्हणून विश्राम करावा. पुण्यवान पुरुष गेल्यानंतर अक्षय सुख प्रदान करतात. परलोकामध्ये त्यांना ते पुण्य मिळतं. अशा प्रकारे तलाव बनवल्यानंतर त्याचं उत्तम फल सांगितलं. एवढंच नाही, तलावाच्या आजूबाजूला वृक्ष लावल्याचं पुण्य सांगितलं आहे. पण ती काही अंतरावर असावी तलावापासून, कारण त्याचं पानं त्याच्यात पडायला नको. तलावाच्या किंवा नदीच्या उतारावर झाड नसावं, बैठणवर असावं. कारण उतारावर असलं तर पानं तिथून खाली जातात. असं स्थिर जागा पाहिजे त्याला. कारण ते जलाशयाला स्थिर ठेवतं हवेने. जशी जशी हवा येईल तसं तसं ते पाणी असं तलावातलं पाणी असं जसं होत जातं तसं ते. म्हणून फिल्टरला काय करावं लागतं? पंखे बसवावं लागतात. हवेनं जलातले जंतू मरून जातात आणि पाणी शुद्ध होतं. आणि मग माणसाने वस्त्रगाळ करून प्यायचं आहे. म्हणून विहिरीचं पाणी जड
तलावाचं पाणी मध्यम आणि नदीचं पाणी उत्तम, सरोवराचं अतिउत्तम. सगळ्यामध्ये मानस सरोवराचं अतिउत्तम. एक ग्रस्त आहे, ते दरवर्षी जातात. आता मध्ये 2-3 वर्ष बंद होतं मानस सरोवर आपल्याला, आता परत सुरू झालं. ते घेऊन आले, ते आले की एवढी बाटली प्रत्येकाला देतात. लोक म्हणजे उत्कृष्ट आहेत. अरे ते एक थेंब टाकलं तरी काम होणार आहे. त्या सरोवराच्या भागातून शरयू नदी निघते, पण त्या पाण्यात जंतू पडतात, पण मानस सरोवराच्या पाण्यात जंतू पडत नाही. त्या सरोवराच्या बाजूला एक विषकुंड आहे, तिथलं पाणी निळ आहे आणि इथलं पाणी गोड आहे. मी तेही पाणी आणायला लावलं होतं त्यांना, म्हटलं तेही घेऊन या. यम दरबार आहे, यमदरबारातून बाहेर पडायचं. इकडे एक कुंड आहे आणि इकडे एक कुंड आहे, विषकुंड. काय गुणधर्म, एकाच पर्वतातून पाणी येतं, पण हे विष समान आहे आणि हे अमृता समान आहे. बरं, त्या मानस सरोवरामध्ये गुडघ्याच्या वरती पाणी नाही, तेवढंच पाणी असणार. म्हणजे मनुष्य चारी बाजूने जरी फिरला तरी बुडत नाही त्याच्यात. म्हणून ते म्हणतात आता झाडं लावताना कोणती लावायची की जी पुण्य करतात. वड, पिंपळ, कुश, फैलणारे, जमिनीवर फैलणारे बेलासारखे, बॉक्स, तृण, गवत, ज्यांच्यामध्ये गुण आहे असे झाडं लावल्याने माणसाची कीर्ती होते. असे झाडं लावायची, दीर्घकाळ टिकणारी. ते एक दर्शन मोकळं केलं मी आज, कधीचं मागे लागलेलो. तिथे 3 असे कमानी तयार झाल्या आहेत, वडाच्या आणि पिंपळाच्या. सकाळीच बघा तुम्ही, एक कमान परत खाली गेली आणि असे 3 कमानी तयार झाल्या. सकाळचे झाडं उचलले तुम्ही, तिथे 3 कमानी आहे अशा. त्याच्यातून निघायचं, माहिती आहे ना. हां, वड आणि पिंपळ यांच्या कमानीतून निघायचं म्हणजे आधी व्याधी आणि उपाधी जाते. त्या द्वारकेला खूप आहे असे वड दीर्घमध्ये. मला तिथे रोप पाहायचं होतं, कारण त्या वडाची धारणा वेगळी होती. जमलं नाही मला, म्हणजे कोणाला तरी सांगणार होतं मला. म्हणून ते म्हणतात मरण्यानंतर माणसाला फलाची प्राप्ती होते. संसारात त्याचं नाव तर राहतंच, पण परलोकात त्याचं नाव लिहिलं जातं. म्हणून नष्ट होणारी झाडं कमी लावायची आणि दीर्घ राहणारी झाडं लावायची, कारण भविष्यामध्ये संततीचा उद्धार झाडं करतात. म्हणून अश्वत्थ मूलवृक्षाणाम, अश्वत्थ हा शब्द कॉमन आहे, वडालाही आहे, पिंपळालाही आहे आणि औदुंबराला आहे. म्हणून त्याच्या योगानं जगात नाम नष्ट होत नाही. जरी कहर पडला तरीही झाडं जात नाही. अग्नी प्रलय हो, जलप्रलय हो, काही हो, हे 3 झाडं नष्ट नाही होत भूमीवरून. वड, पिंपळ आणि 5000 वर्षाचा वड आहे राजा परीक्षिताचा. अक्षय वड जसा तसा आहे. म्हणून फुलांमध्ये देवता वास्तव्य करतात आणि फलांमध्ये पितर. झाडामधला गुण काय आहे, तर फळं आणि फुलं. फुलामध्ये देव आणि फळांमध्ये पितर. म्हणून ज्याला श्राद्ध करता येत नसेल त्याने नुसते फळं दिलं तरी श्राद्ध होतं. पण आपण एकच फळ घेऊन येतो, केळं. असं आहे ते. आता उद्या बघ केळं रामदेन लोक. यथा ऋतुकालोद्भव फलपुष्पाणी. ज्या ऋतूमध्ये जे फळं आहेत आणि जे फुलं आहे, म्हणून केळं कमी आणायचे. जास्ती दान केलं म्हणजे बदल होईल नाही, कारण ते लवकर नासणार आहे.
त्याचा काय होतो? लवकर. जे लवकर नासत नाही असं दान करायचं असतं. मेरून इकडचे पाहुणे आले की शिखरण आणि इकडचे आले की श्रीखंड असं आहे ते. मुलाचा व्याही आला की शिखरण आणि मुलीकडचा आला की श्रीखंड. म्हणून ते म्हणतात त्यामुळे मनुष्य जगात तृप्त होत नाही. जो वृक्षदान करतो त्याला वृक्षपुत्राचीच प्राप्ती होते आणि परलोकात तो तारतो. म्हणून आपलं कल्याण होण्याकरता वृक्षदान करा, लावा. काय केलं या मंदिराने? 100, आज सकाळीच हिशोब केला त्याच्याबरोबर, 2016 साली झाडं लावली होती आपण. आज 2026, 10 वर्ष झाले, अजून झाडं आहे. काही नाही केलं ना. कोणी म्हणे 108-197 गुपचूप बसा, जप करा आणि झाड लावा. गुपचूप बसा, जप करा आणि झाड लावा. 4-5 वर्ष प्रत्येकाने आपलं नाव पाहिलं. इकडे सरकलं असेल तर परत इकडे करून घेतलं, इकडे सरकलं असेल तर इकडे करून घेतलं. असं आहे. आणि असे लावले की पानं खाली पडत नाही, म्हणजे कचरा होत नाही. म्हणून ते म्हणतात मनुष्याला उचित काम केलं पाहिजे. असे वृक्ष लावावे की ज्याला फुलं फळं येतात. म्हणून आपल्या दारापुढे काटेरी वृक्ष लावायला नाही सांगितले. त्याच्यात बेलसुद्धा आहे, काटे आहे त्याला. शमीला सुद्धा. आता सगळ्यांनी ते शमी लावा ते सोंदळ लावून राहिले, पण त्यांना शमीच लावली तर तिचे पानं तोडून टाकले. शमी शमयते पापम. कारण तुम्ही लोकांना जर फायद्याची वस्तू सांगितली तर ते झाड उपटून वाहून देतील. फायदा झाला पाहिजे माझा. मोठं झाड असेल तर त्याचे पानं सगळे काढायचे. तुम्ही छोट्या झाडाचे पानं काढली तर हत्या झाली ती. वृक्षाची हत्या आहे. मोठे झाडं छेदनाचं पाप नाही आहे. म्हणजे अतिविस्तृत झालेले झाडं जर छाटले आपण तर त्याचं पाप नाही आहे. कारण ते विस्तृत झाले तर त्यांचं आयुष्य कमी होतं. ते जेवढे कमी छाटले म्हणजे पुन्हा वाढतात, म्हणजे त्यांचं आयुष्य वाढतं. म्हणून छाटण आहे. नाही तर ते पडून जाईल. जास्तीत जड झालं तर कोलॅप्स होईल आणि पडल्यानंतर प्राणहानी होईल, जीवहानी होईल. म्हणून छाटायचे आहे. वीज पडते तेव्हा झाडाखाली जातो माणूस, आणि झाडच पडतं तर माणूस मरतो. म्हणून ते म्हणतात वृक्षावर धर्मदृष्टी ठेवा आणि वृक्षाला पुत्रा समान समजा. ज्याप्रमाणे आपण पुत्रांचा सांभाळ करतो, पुत्रांवर लक्ष ठेवतो, त्याप्रमाणे वृक्षांवर लक्ष ठेवा. एकदा पांडुरंग शास्त्री आठवले हे त्यांच्या त्या आश्रमामध्ये झाडांची देखरेख करत होते. चांगली चांगली झाडं आहे, हापूस आंब्याची वगैरे, साध्या आंब्याची, याची त्याची. तर गावातले गुजराती लोक त्यांना भेटायला गेले. दादा म्हणे थांबा मी आलो, माझे बसा. त्या सगळ्या व्यापाऱ्यांनी तो बगीचा पाहिला आणि त्यांचा अंदाज केला की शास्त्रीभावांना दर वर्षाला आंब्याचे पैसे किती मिळत असतील. शास्त्रीभाऊ आले, हातपाय धुतले, बसले. काय अमुक ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे. तर एकाने काढला दिवशी म्हणे शास्त्रीभाऊ साधारण आपल्याला आंब्याचं सरासरी उत्पन्न काय आहे? कारण खूप चांगले झाड आहे. तुमच्यासारखे येता खाऊन जातात त्यामुळे उत्पन्न राहतच. तुम्ही कशा करता आले गुरुकडे आणि काय शोधून काढलं? तुमच्यासारखे येतात म्हणे, त्यांना द्यावे लागतात, त्यामुळे सरासरी उत्पन्न काढायचा काही प्रश्नच नाही. धर्म आहे असं आहे.
पूर्वी रस्त्याच्या झाडाने सुद्धा चिंचे आंबे विकून टाकावं लागायचे लोकांना, कारण लोक त्याचं वाटोळ करायचं, मग विकणारा त्याच्यातून सांभाळत असे, संरक्षण करत असे. अशा प्रकार पुत्रदृष्टी ठेवली पाहिजे, तलावावर पितृदृष्टी ठेवली पाहिजे वडिलांची. म्हणजे जसं वडिलांचा सांभाळ करतो आपण, तसं तलावाचा सांभाळ करतो. आणि नदीवर आईची दृष्टी ठेवली पाहिजे. म्हणून मनुष्य तलाव, विहिरी आणि बगीचे हे यज्ञाचं अनुष्ठान करण्याचं ठिकाण आहे. पण हे सगळं करताना सदा सत्य बोलेल त्याला हे फळ जास्ती मिळेल. जो सदा सत्य बोलेल त्याला जास्त फळ मिळेल. धर्मराजानं पुन्हा प्रश्न विचारला, महाराज वेदीच्या बाहेर काही दान सांगितलेलं आहे. सर्वश्रेष्ठ लोक म्हणतात दान पुण्यदातारानुसार करता येतं, तर कृपा करून मला दानाचं तत्व सांगा. धर्मराजा, संपूर्ण प्राण्यांना अभय दान देणं संकट समय हे सगळ्यात मोठं दान आहे, अभयदान. म्हणून पोलीस खात्याचं चिन्ह काय आहे? हात. देवांचा एक हात असा का असतो? अभय. अभय आहे. कोणत्याही क्षणी तुम्हाला रक्षणाकरता धावून येतील. अभय. अमुक अमुक याच्यावर कॉल करा म्हणून गाडीचं नाव होतं निर्भया. गावात फिरायची ती. पापी लोकांचा उद्धार करण्याकरता साधू पुरुष नेहमी भगवंताच्या नामदानाचा उपयोग करतात. आणि नामदानाने माणसाला अभय प्राप्त होतं. नामदान हे अक्षय पुण्य देणारं आहे. पण नामदान देताना दया धर्म वाढवला पाहिजे. दया धर्म का मूल है आणि दया बिना सब भूल है. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपा मद केली, सापडवले वाटे गाता गंगा स्नाना.